पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 159 चौपाई बरोबर. तर विचार हा चालू आहे की महाकारण देह. तर 3 देह अगोदर सांगितले होते, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. चौथा आहे महाकारण देह. तर महाकारण देहाचं स्वरूप सांगितल्यानंतर आता त्या महाकारण देहाच्या 8 अवस्था म्हणा किंवा 8 धर्म म्हणा ते सांगत आहेत. 8 तत्व म्हणा. जसं या अगोदर स्थूल देहाचे काही तत्व सांगितले होते. किती? 25 आणि 8 33. सूक्ष्म देहाचे देखील 25 अधिक 8 बरोबर 33 तत्व सांगितले. आणि कारण देहाचे 8 तत्व सांगितले. त्याप्रमाणे महाकारण जो देह की विशेष ज्ञान ज्याला म्हणतात त्याचे देखील 8 तत्व आहेत. कोणकोणते आहेत ते 8 तत्व? तर या चौपाईच्या माध्यमातून सांगतायत. चौपाईचं उच्चारण करू. तुर्यावस्था मूर्धनी स्थान. तुर्यावस्था मूर्धनी स्थान. परावाचा आनंदावभास भोग. परावाचा आनंदावभास भोग. जाण इच्छा शक्ती शुद्ध सत्व गुणमान. जाण इच्छा शक्ती शुद्ध सत्व गुणमान. अर्धमात्रा प्रत्यगात्मा अभिमान. अर्धमात्रा प्रत्यगात्माभिमान. तुर्यावस्था मूर्धनि स्थान. परावाचा आनंदावभास भोग. जाण इच्छा शक्ती शुद्ध सत्व गुणमान. अर्धमात्रा प्रत्यगात्माभिमान. तुर्या अवस्था, तुरीय अवस्था म्हणा, तुर्यावस्था म्हणा, ठीक आहे, ती अवस्था आहे. मूर्धनी, तिथं मूर्धनी झालंय ना, तिथं पाहिजे मूर्धनी स्थान. तर महाकारण देहाचे तत्व सांगत असताना पहिलं आहे त्याची अवस्था तुर्यावस्था. तुर्या म्हणजे चतुर्थ अवस्था. मूर्धनी स्थान आहे, परावाचा आहे आणि आनंदावभास भोग आहे. आनंदाचा अनुभव हाच त्याचा काय आहे? भोग आहे. भोग जाण, जाण शब्द इकडे आहे. आनंदावभास भोग जाण अर्थ करताना. मग आणखीन इच्छाशक्ती हे एक तत्व आणि शुद्ध सत्वगुण मान. सत्वगुण आहे कोणता? शुद्ध सत्वगुण. पुन्हा अर्धमात्रा, प्रणवाच्या मात्रापैकी जैसे आकार उकार मकार 3 मात्रा मागे होऊन गेल्या 3 देहाच्या, तसं या महाकारण देहाची मात्रा आहे कोणती? अर्धमात्रा. ठीक आहे ना. पुन्हा प्रत्येक आत्मा हा अभिमान आहे. ते 8 तत्व झाले. तुर्यावस्था 1, मूर्धनी स्थान 2, परावाचा 3, आनंदावभास भोग हे 4, इच्छाशक्ती 5, शुद्ध सत्वगुण 6, अर्धमात्रा 7 आणि प्रत्येगात्मा का आता अभिमान, प्रत्येगात्माचा अभिमान हे झालं 8. ठीक आहे. तर ठीक आहे. बघा आता याच्यात काही गुजराती भाषा नाहीच आहे, सरळच आहे आणि याच्यावर विस्तारपूर्वक विचार खाली टीकेत येतोच आहे एका अवस्थेला घेऊन. चला ठीक आहे. तुर्यावस्था म्हणजे चौथी अवस्था. तुर्य शब्दाचा अर्थ होतो काय? चौथी. तुरीय म्हणा, तुर्या म्हणा, तुर्या म्हणा. ठीक आहे. तर तुर्यावस्था ही चौथी अवस्था आहे असे म्हणतात. चौथी म्हणजे कशी? तर सांगतायत पुढं, तुर्यावस्था म्हणजे चौथी अवस्था असे म्हणतात. तू तिचा प्रकाशक तुर्यातीत आहेस, हे महत्वाचं आहे. परंतु श्रीगुरु सांगतात शिष्याला, तू मात्र ही चौथी अवस्था जी तुरीय अवस्था तत्स्वरूप सुद्धा नाही, तर तू याही अवस्थेचा प्रकाशक आहे आणि तुर्यातीत तू आहे असं सांगितलं. ठीक. यावर शंका करतो शिष्य. शिष्य म्हणतोय तुर्या
असे शुद्ध आत्म्याचे नाव आहे. तुरिया तुरीय म्हणजे काय? शुद्ध आत्मा चतुर्थ. जाग्रत स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था झाल्या आणि 4थी अवस्था ती तुरीय अवस्था, ती परमात्म्याची आहे, परमात्माच आहे असं म्हटलं जातं. यावर शंका करतो पूर्वपक्षी की अहो गुरु महाराज, आत्ता तुम्ही वर सांगितलं की तू तुर्यातीत आहे, तुरीय अवस्थेच्याही अतीत आहेस असं सांगितलं. परंतु आम्ही तर ऐकून आहोत तुरीय अवस्था सूर परमात्मा आहे आणि त्याच्याहून मी जर अतीत आहे तर मग मी नेमका कोण? असा प्रश्न. पंक्ती पहा. शिष्य तुर्या असे शुद्ध आत्म्याचे नाव आहे आणि आपण तर मला तुर्यातीत म्हणता. तुर्य अवस्थेहूनही अतीत अलीकडं, अतीत म्हणजे पलीकडाचा, तुर्य अवस्थापेक्षाही भिन्न असं तुम्ही आहात, तू आहेस असं तुम्ही सांगू राहिले. तर मला तुर्यातीत म्हणता, तर मग शुद्ध आत्म्याहून निराळा असा मी कोण आहे बरे? हा प्रश्न. कारण मी आतापर्यंत काय समजत होतो, तुर्य अवस्था म्हणजे शुद्ध आत्मा, परंतु तुम्ही काय सांगितलं की तू तुर्यातीत आहे. याचा अर्थ शुद्ध आत्मा मी समजत होतो तो नाही, किंवा तो जर असेल तर मग त्याच्याहून मी वेगळा जर असेल तर मी कोण आहे नेमका? हा प्रश्न. कारण मी आतापर्यंत स्वतःला शुद्ध आत्मा समजत होतो आणि शुद्ध आत्मा तुर्य आहे, पण तुम्ही तरी ते शब्द वापरला, तू काय म्हणे तुर्यातीत आहे, तुर्याहूनही वेगळा आहेस, मी नेमका कोण? हा प्रश्न. पंक्ती पहा. उत्तर देतात श्री गुरु. तुर्या जो शुद्ध आत्मा आहे. तुर्य म्हणजे कोण? तुर्या, तुर्य तुर्य चतुर्थ हा शुद्ध आत्माच आहे. तुर्या जो शुद्ध आत्मा आहे त्यालाच मी तुर्यातीत म्हटले आहे. श्री गुरु उत्तर देतात की बाबा रे, तुर्यातीत म्हणून मला कोणी आणखीन कोणी 5वं तत्व सांगायचं नाही आहे, है की नाही? तर तुर्यातीत आहे म्हणजे जो तुर्य आहे ना शुद्ध आत्मा, त्यालाच मी म्हटलं काय? तुर्यातीत. असं का म्हटलं? त्याचं काय कारण ते देत आहेत. तुर्या जो शुद्ध आत्मा आहे त्यालाच मी तुर्यातीत म्हटले आहे. कारण असे की काय? जाग्रत, स्वप्न व सुषुप्ती या 3ही अवस्था जाणणारा एक आत्मा या 3ही अवस्थाहून वेगळा आहे. बरोबर? या 3 अवस्था पहिल्या माहितीच आहे, प्रसिद्ध आहे. जाग्रत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था. आणि या 3ही अवस्थाला जाणणारा, या 3ही अवस्थाहून वेगळा असणारा एक आत्मा आहे, शुद्ध आत्मा. ठीक आहे, त्याला तुरीय म्हणतात. पंक्ती पहा. जाग्रत, स्वप्न व सुषुप्ती या 3ही अवस्था जाणणारा एक आत्मा या 3ही अवस्थाहून वेगळा आहे व या 3 अवस्थांच्या अपेक्षेने, है की नाही, तो तुरीय म्हणजे चौथा आहे. कोण? आत्मा. कसा आहे? चौथा, तुरीय आहे. पण तुरीय चौथा आहे. चौथा म्हणण्यामध्ये काय अर्थ? की अगोदर कोणीतरी 3 आहे. अगोदर 3 कोणते? कोण आहे? तर जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती हे 3 आणि त्या 3हून वेगळा आहे आत्मा, म्हणून त्याला म्हणायचं काय? तुरीय. या 3 अवस्थांच्या अपेक्षेने तो तुरीय म्हणजे चौथा आहे असे सांगण्यात येते. म्हणजे या 3 अवस्थांचा नाश झाला. 3 अवस्था कोणत्या? जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. या 3 अवस्थांचा नाश झाला तर त्याला तुरीय असे म्हणता येणार नाही. कुणाला? आत्म्याला. म्हणजे आत्म्याला तुरीय जे म्हटलं जातं हे 3 असल्यामुळे त्याला तुरीय म्हटलं जातं. 3 म्हणजे कोण? जाग्रत, स्वप्न, या 3 आहेत आणि या 3 आहे म्हणून त्याला नाव पडलं चौथं. या 3 जर नसेल तर त्याला चौथं कसं काय म्हणणार? मग म्हणता येणार नाही. म्हणजे या 3 अवस्थांचा नाश झाला तर त्याला म्हणजे आत्म्याला तुरीय असे म्हणता येणार नाही. यासाठी तो तुर्यातीत आहे. म्हणून तर आम्ही त्याला काय म्हटलं? तुर्यातीत आहे. म्हणजे तुर्य अर्थात चतुर्थ हे नावही ज्याच्या ठिकाणी संभवत नाही असा तो आत्मा आहे. म्हणून या 3च्या अपेक्षेने जरी त्या आत्म्याला तुर्य म्हटले जात असलं तरी पण हे 3 नसेल तर तुर्य म्हणता येईल का? नाही. तुर्य नाव त्याला देता येईल का? नाही. म्हणजेच तो कसा झाला? मग तुर्यातीत झाला. आणि या दृष्टिकोनातून तो तुरीय असला तरी त्याला आम्ही म्हटलो काय? तुर्यातीत. कारण तुर्य हे जे नाव आहे हे सापेक्ष नाव आहे. ते 3 नसेल तर हे नाव तरी कुठून येणार? पण आत्मा मात्र आहे. नाव तुर्य नाव येणार नाही त्याला, तुर्याने त्याला म्हणता येणार नाही, पण आत्मा मात्र आहे म्हणून त्याला म्हणायचं काय? तुर्यातीत. कळलं? चला, त्याला तुरीय असे म्हणता येणार नाही. यासाठी तो तुर्यातीत आहे. म्हणजे तुरिया या नावाविरहित आहे असे म्हटले. तात्पर्य काय?
तुरीय हे जे नाव या नावाहून विरहित आहे. हे नाव सुद्धा त्याच्या ठिकाणी संभवत नाही. उगत तुम्हाला समजावून सांगण्याकरिता त्याला तुरीय म्हटल्या जातं, कारण या तिघाच्या अपेक्षेने तो काय आहे, तुरीय आहे असा अर्थ. म्हणजे तुरिया या नावाविरहित आहे असे म्हटले. त्यामुळे तुरीय जो आत्मा तो तुर्यातीत आहे. तुरीय चौथा जो आत्मा, ज्याला चौथा म्हणतात, जो शुद्ध आत्मा आहे त्यालाच काय म्हणायचं, तुर्यातीत. ठीक आहे. तुरीय रूप जो आत्मा तो तुर्यातीत आहे आणि 3 अवस्थांच्या अपेक्षेने आत्म्याला तुरीय हे नाव दिलेले आहे. या तिघांच्या अपेक्षेने त्याला काय नाव पडलेलं आहे, तुरीय हे नाव दिलेले आहे. पुढे तोटक वृत्त नाव वेदांताचा एक ग्रंथ आहे. ते त्रोटक आहे ना, त्रोटक किंवा तोटक, वृत्तात नाही, वृत्त असं नाव आहे त्याचं. त्रोटक वृत्त म्हणा किंवा तोटक वृत्त म्हणा. तर तोटक वृत्त वेदांताचा एक ग्रंथ आहे. त्यातही असेच सांगितलेले आहे. काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या ग्रंथामध्ये, तर तिथला एक श्लोक उपस्थित करतात आपल्या समोर की पहा. श्लोक आहे, यदि जाग्रत प्रभूति त्रितयम् परिकल्पितमात्मनि मूढधिया अभिधानमिदं तदपेक्ष भवेत् परमात्मपदस्य तुरीयमिति अभिधानमिदं तदपेक्ष भवेत् परमात्मपदस्य तुरीयमिति. यदि तिथं जाग्ररित असे ना, तर काय पाहिजे, जाग्रत, री काढून टाकायचं. आता पहा, यदि जाग्रत प्रभृती त्रितयं परिकल्पितम आत्मनि मूढधिया अभिधानम इदं तद अपेक्ष भवेत् परमात्मपदस्य तुरीयम इति. इति म्हणजे मध्ये जे ती आहे ती दीर्घ झाला आहे, त्याला रस्व करा. ठीक आहे. तर आता अन्वय पहा. मूढधिया त्याच्या मागे आत्मने जाग्रत प्रभृती त्रितयं परिकल्पितम. हो झालं का? काय काय, मूढधिया आत्मने काय लिहिलं पुढं, जाग्रत प्रभूती त्रितयं परिकल्पितम यदि. सुरू घ्या ना, यदि. त्यानंतर तद अपेक्षा भवेत परमात्मपदस्य इदं तुरीयम इति अभिधानम. इदं तुरीयम इति अभिधानम. ठीक है जी. अर्थ पहा. मूढधिया, मूढधिया का मूढधियाचा अर्थ आहे अज्ञानी पुरुषेण, अज्ञानी पुरुषाच्या द्वारे. मूढ आहे धी, बुद्धी ज्याची, त्याला काय म्हणायचं, मूढधी. तर मूढधिया अज्ञानी पुरुष के द्वारा पुरुषाने आत्मनी आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत प्रभूती त्रितयम परिकल्पिता. जागृत प्रभूती, प्रभूती मतलब इत्यादी, जागृत इत्यादी, जागृत, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था, 3 अवस्था परिकल्पितम, परिकल्पना केलेली आहे आत्म्याच्या ठिकाणी. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतीही अवस्था नसताना देखील जागृत, मी जागा आहे, मी आता स्वप्नात आहे, मी झोपलो होतो, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी या अवस्थांची कल्पना केलेली आहे. बरोबर.
यदि यदि शब्दाचा अर्थ इथं अतः तद अपेक्षा अतः तद अपेक्षा भवेत. काय भवेत? तद अपेक्षा, तद त्यांच्या अपेक्षेने, म्हणजे मूळ पुरुषाने आत्म्याच्या ठिकाणी ज्या 3 अवस्थांची कल्पना केलेली आहे त्यांच्या अपेक्षेने होत आहे नाव आत्म्याला चौथं तुरीय असं ते दिल्या जात आहे. तद अपेक्षा भवेत. काय भवेत? तत् परमात्मपदस्य इदम तुर्यमित्य विधान आहे की नाही. तद अपेक्षा त्या 3 अवस्थेच्या अपेक्षेने परमात्मपदस्य परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी इदम तुर्यमिती तुर्यम असं हे तुरीय असं अभिधान. अभिधान मतलब संकेत, नाव, निर्देश भवेत होतो आहे. तात्पर्य कळलं? असं हे कुठं सांगितलेलं आहे म्हणे? तोटक वृत्त नावाच्या ग्रंथात. ठरलं काय त्याच्यावरून प्रमाण देऊन काय सिद्ध झालं की आत्म्याच्या ठिकाणी वस्तुतः कोणतीच अवस्था नाही आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती काहीच नाही. परंतु मूर्खपणामुळे, अज्ञानामुळे माणसाने आत्म्याच्या ठिकाणी या 3 अवस्थांची काय केली? कल्पना. आता त्यानं ज्याने कल्पना केली या 3 अवस्थांची तो त्याच्या बुद्धीत अवस्था बसलेली आहेत आणि त्याला अवस्थातीत तत्व समजून द्यायचं आहे. पण त्याच्या बुद्धीत अवस्था बसलेल्या असल्यामुळे त्याला त्याच्याच भाषेतून उत्तर द्यावे लागेल. त्याला अवस्थात्रय म्हणून काय असं सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्या लक्षात येणार नाही. मग त्याला सांगायचं, बाबा रे, ह्या ज्या 3 अवस्था तू म्हणतो की नाही, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, ठीक आहे, या 3 अवस्था झाल्या, आणि पण आत्मा जो आहे ना त्याला जागृती नाही, त्याला स्वप्नावस्था नाही, त्याला सुषुप्ती अवस्था नाही. तर आत्मा कसा आहे? मग या 3 अवस्थाहून वेगळा आहे. मग त्याला सांगायचं त्याची कोणती अवस्था? तुरीय, चौथी अवस्था, तुरीय अवस्था असं माना. मग तुरीय ही चौथी अवस्था आत्म्याच्या ठिकाणी आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही आहे. अपितु त्याच्या बुद्धीत बसल्या 3 अवस्था आहे ना त्याला धरून आत्म्याला चौथा म्हणायचं. खरं पाहिलं तर आत्म्या ठिकाणी कोणती अवस्थाच नाही आहे. म्हणून आत्म्याला म्हटलंय ग्रंथकारांनी काय? तुर्यातीत. आत्मा कसा आहे? तुर्यातीत आहे. कळलं? चला ठीक अर्थ पहा. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था बरोबर त्या मूळ बुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या आहेत, म्हणजे मानल्या आहेत आत्म्याच्या ठिकाणी. आत्म्याला कोणतीच अवस्था नाही पण आत्म्याच्या ठिकाणी मानले आहे अज्ञानामुळे. कोणी? अज्ञानी मनुष्याने, मूळ मनुष्याने. त्या मूळ बुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिले आहेत, म्हणजे ह्या 3 अवस्था आत्म्याच्या आहेत असे मानले आहेत. बरोबर? या 3 अवस्थांच्या अपेक्षेने परमात्मपदाला तुरीय म्हणजे चौथा असे नाव पडलेले आहे. अभिधान म्हणजे नाव, असं नाव पडलंय परमात्म्याला. कोणतं? तुरीय, चौथा. कळलं की नाही? हा. जर घरामध्ये 4 आणखी माणसं असतील तर म्हणता येतं हे 4 आणि मी 5वा आहे, किंवा आम्ही 4 आणि हा 5वा आहे म्हणून. पण जर घरात 4 माणसं नसतील, कोणीच नसेल, एकटाच असेल, तर आता हा चौथा आहे, दुसरा आहे, तिसरा म्हणता येतं का? काही म्हणता येत नाही. एक म्हणता येतं. एक सुद्धा जे म्हणायचं ना, इतर कोणी नाही त्याच्या अपेक्षेने त्याला एक म्हणायचं. वस्तुतः एकही म्हणता येत नाही. तसं परमात्म्याच्या ठिकाणी हे नाव पडलं आहे तुरीय. चला, असे नाव पडलेले आहे. पुढे यासाठी 3 अवस्था वाचून आत्म्याला तुरीय असे नाव देता येत नाही. 3 अवस्था जर नसतील बुद्धीमध्ये धरलेल्या तर त्याला तुरीय असं नाव देता येत नाही. कळलं? हा 5वा आहे तेव्हाच म्हणता येईल, आणखीन 4 उपस्थित असतील तर. चला, यासाठी 3 अवस्था वाचून आत्म्याला तुरीय असे नाव देता येत नाही. यामुळे तुरीयालाच तुर्यातीत म्हटले आहे. म्हणून ग्रंथकार म्हणतात, आम्ही मागच्या पेजवर जो तुरी आहे ना त्यालाच म्हटलं आहे काय? तुर्यातीत. खऱ्या अर्थाने तो तुर्यातीतच आहे, पण समजण्याकरता त्याला तुरीय म्हणायचं, चौथा म्हणायचं, एवढाच त्याचा अर्थ. यामुळे तुर्यालाच तुर्यातीत म्हटले, म्हणजे तुरीय नाम रहित म्हटले. तात्पर्य काय? तुरीय नाव सुद्धा त्याच्या ठिकाणी संभवत नाही, म्हणून तो
तुर्यातीत आहे. म्हणजे तुर्य नाम रहित म्हटले, पण तुर्यातीत म्हटल्याने तुर्याहून वेगळा पाचवा आत्मा आहे असे सांगण्याचा हेतू नाही. काही नाही. श्री गुरु सांगताय शिष्याला, बाबा रे, तुला जे आम्ही म्हटलो ना की तुझं स्वरूप तुर्यातीत आहे, याचा अर्थ असं समजू नको की जागृत स्वप्न सुषुप्ती 3 झाल्यात, तुरीय आत्मा 4था झाला आणि तू तुर्यातीत म्हणजे आणखीन 5वा आहे कोणीतरी, असं मात्र समजू नकोस, हे सांगायचं आहे. यामुळे तुर्याला तुर्यातीत म्हटले, म्हणजे तुर्य नाम रहित म्हटले, पण तुर्यातीत म्हटल्याने तुर्याहून वेगळा 5वा आत्मा आहे असे सांगण्याचा हेतू नाही. असे पहा की एखाद्या पुरुषाला उदाहरण देत आहे. समजा एखादा कोणी मनुष्य आहे, त्या पुरुषाला पुत्राच्या अपेक्षेने पिता असे नाव पडले. पिता हे नाव केव्हा प्राप्त होतं? त्याला मुलगा झाला तर, बरोबर. पण पुत्राच्या अभावी जर पुत्र झालाच नाही किंवा नसेल तर त्याला पिता म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. पण पुत्राच्या अभावी म्हणजे पुत्र मेल्यानंतर, समजा पुत्र झाला होता, लोक त्याला पिता म्हणायला लागले, पण दुर्दैव होऊ नये, पण झालं, त्याचा पुत्र मेला, त्याचा अभाव झाला. म्हणजे पुत्र मेल्यानंतर त्याला पिता हे नाव जरी देता येणार नाही तरी पुरुष म्हणून तो आहेच. त्याला आता पिता नाही म्हणता येणार, पण पिता हे नाव जरी त्याला देता येत नसलं, किंबहुना त्याला आपण असं जरी म्हटलो काय की पिता अतीत आहे हा, याचा अर्थ त्याचा अभाव झाला असा आहे का? नाही. जरी त्याच्या ठिकाणी पिता हे नाव संभवत नसलं तरी पुरुष म्हणून तरी तो आहेच, तरी पुरुष म्हणून तो आहेच. त्याच न्यायाने, याच नियमाने आत्मा तुर्यातीत आहे. लागला अर्थजी? चला मग आता पुढे, या तुर्यावस्थेचे सापडलं का? तर तिथे एक शब्द लिहायचा आहे. याच्या पुढे, याच्या पुढे लिहा तुर्यातीत तुर्यावस्थेचे. तुर्यातीत शब्द लिहायचा फक्त, बाकी छापेला आहे तुर्यातीत. आता पंक्ती पहा. या तुर्यातीत तुर्यावस्थेचे मूर्धनी स्थान आहे. ठीक आहे ना जी? आता 8 तत्व सांगायचे ना, महाकारण देहाचे 8 तत्व सांगायचे आहेत. असा तुर्यातीत जो आत्मा ब्रह्म चैतन्य साक्षी तोच मी आहे, हे झालं वृत्त्यात्मक ज्ञान विशेष. या विशेष ज्ञानात काय म्हटलं? महाकारण देह. मग त्याचे 8 तत्व कोण कोण आहेत? तर जी चौपाईत सांगितली 20व्या चौपाईत, त्याचा विस्तार करतायत इथं ग्रंथकार. पंक्ती पहा. या तुर्यातीत तुर्यावस्थेचे मूर्धनी स्थान आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे जे विशेष ज्ञान, याचं स्थान कोणतं? मूर्धनी स्थान. अवस्था सांगितली आहे तुर्यावस्था. आता दुसरं तत्व सांगतायत कोणतं? मूर्धनी स्थान आहे की नाही? तुरीय आत्मा म्हणे का मग तू? मूर्धनी म्हणजे शिर, डोकं, बुद्धी ज्याला म्हणतात, तिथं तो राहतो, हा त्याचा अर्थ. याचा अर्थ शरीराच्या बाकी ठिकाणी राहत नाही का आत्मा? तो राहतो. मग त्याला मूर्धनी स्थान असं का म्हणता तुम्ही? हा प्रश्न. त्याचं उत्तर देत आहे ग्रंथकार. तुरीय आत्मा नखशिकांत, नखशिकांत म्हणजे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत, आता संपूर्ण शरीरात व्याप्त आहे, भरून उरला आहे. कोण? तुरीय आत्मा. तुरीय आत्मा नखशिकांत म्हणजे सर्व शरीरात व्याप्ती करून राहिलेला असल्यामुळे तो एका मूर्धनी स्थानातच आहे असे म्हणता येत नाही. म्हणून तो अमुक ठिकाणी मूर्धनी स्थानातच आहे किंवा बुद्धीतच आहे, खरं पाहिलं तर असं म्हणता येत नाही. तरी पण त्याची मूर्धनी अवस्था सांगितल्या जाऊ राहिली. मग का? त्याचं उत्तर देत आहेत. राहिल्या असल्यामुळे तो एका मूर्धनी स्थानातच आहे असे म्हणता येत नाही. बरोबर? कारण तो जर मूर्धनी स्थानात आहे असं म्हणलं तर तो एका देशामध्ये असं म्हणावं लागेल, आणि एका देशात जर तो मानला तर परिच्छिन्न होईल. पण आत्मा परिच्छिन्न आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. आत्मा परिच्छिन्न आहे असं सांगण्यात जर तात्पर्य नाही तर मूर्धनी स्थान आहे त्याचं असं का म्हणून राहिले? मग त्याचं उत्तर पहा. झालं ना एवढं? तो एका मूर्धनी स्थानातच आहे असे म्हणता येत नाही. असे असूनही, म्हणजे तो सर्व शरीरात व्याप्त असता तरी सुद्धा
तो मूर्धनी स्थानात असं का म्हटले गेलं, त्याचं काय कारण देत आहे. असे असूनही तुर्यावस्था मूर्धनी स्थान चौपैतलं पद आहे असे जे म्हटले आहे त्याचे कारण इतकेच की काय, मूर्धनी स्थान सापडले का, मूर्धनी स्थान पुढे काय आहे सर्व, दोघांच्या मध्ये एक शब्द लिहा. काय लिहायचं, शरीरातील, शरीरातील. ठीक, आता पहा, मूर्धनी स्थान शरीरातील सर्व स्थानात श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ स्थान मानले गेले आहे व सर्वोत्तम अशा तुरी आत्म्यालाही स्थान उत्तमच दिले पाहिजे, म्हणून तो ही उत्तम स्थानात आहे असं सांगावं लागेल ना, कारण तो उत्तम आहे, तुरी आहे तो आत्मा, आणि म्हणून म्हटलं काय, त्याचं स्थान मूर्धनी स्थान आहे. हेच केवळ ध्यानात आणून त्या अवस्थेचे मूर्धनी स्थान आहे असे सांगितले. आत्मा सर्व शरीरात व्याप्त असून देखील मूर्धनी स्थानात आहे असं का सांगितलं जातं, श्रेष्ठ स्थान आहे. सर्व शरीरात जेवढे स्थान आहे, हात पाय कान वगैरे साऱ्यामध्ये श्रेष्ठ स्थान आहे कोणतं, मूर्धनी स्थान. आणि आत्मा चौथा चतुर्थ आत्मा आहे की नाही, शुद्ध आत्मा, तोही श्रेष्ठच आहे, आणि म्हणून त्याचं स्थान उत्तमच पाहिजे, आणि म्हणून म्हटलं काय, मूर्धनी स्थान. कळलं. चला पुढे, त्या महाकारण देहाची आता तिसरं तत्व सांगतात. 8 तत्वापैकी 2 झाले, परावाचा हे सांगतात. त्या महाकारण देहाची परा या नावाची वाचा आहे. 4 वाणी आहे की नाही, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा. तर परा म्हणजे काय, शब्दोच्चाराची पहिली अवस्था, प्रथम अवस्था. शब्द उच्चारण करायला आपण निघतो ना, प्रयत्न करायला लागतो ना, एकदम प्रयत्न स्वरूप एकदम पहिली अवस्था, तिचं नाव आहे काय, परावाणी. त्याच्यानंतर पश्यंती, थोडासा स्थूल होतो तो, आहे की नाही, स्वतःला ऐकू येण्यापुरता. नंतर मध्यमा, आणखीन थोडा कंठातून ज्याचं ध्वनी निघू शकतो, स्वतःला ऐकू येतो आहे. आणि जेव्हा मोठ्याने बोलतो आपण, ती झाली वैखरी वाचा. ठीक आहे ना जी. या महाकारण देहाची परा म्हणजे शब्दोच्चारणाची पहिली अवस्था या नावाची वाचा आहे, वाणी आहे. बर, पुढे, गुरु व शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने. ठीक आहे ना. आता तीन तत्व सांगितले आतापर्यंत महाकारण देहाचे. कोण कोण, तुर्यावस्था, मूर्धनी स्थान, परावाचा. चौथं तत्व आहे काय, आनंद अवभास रूप भोग. त्याच्याबद्दल आता बोलत आहे ग्रंथकार. पंक्ती पहा, गुरु व शास्त्राच्या योगाने म्हणजे गुरुच्या माध्यमातून किंवा शास्त्र श्रवण केल्याने, गुरु व शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झालेले. खूप प्रयत्न केला, शास्त्र ऐकले, वेदांत शास्त्र ऐकले, चिंतन मनन केलं, त्याच्यासाठी खूप त्याग केला, आहे की नाही. घरून इतक्या लांब यावं लागलं, आहे की नाही. घरी मस्त मस्त आईच्या आजची गरम गरम भाकर भेटायची, ती सोडावं लागली. बाप बाजाराच्या दिवशी 10 रुपये द्यायचा खाऊ आणण्याकरिता, ते सोडावे लागले. कळलं की नाही. आणि इथं यावं लागलं, इथं राहावं लागतं, थंडी वाजते, पुन्हा कधी कधी शिव्याही खावा लागतात, काम करावं लागतं, सेवा करावं लागते, आहे की नाही. एवढ्या दुःखात येऊन राहिलं, विचार दुपारची झोप नाही, पुन्हा झोप तोडावं लागली, किती त्रास. थंड्या पाण्याने स्नान करावं लागतं, एवढं कष्ट करून येऊन राहिला बिचारा कोणी. आणि शास्त्र ऐकलं पण निष्ठेने. कळलं की नाही. असं नाही आज लय भाजी चांगली झाली होती मग 2 भाकरी जास्त खाल्ल्या आणि राहिले कणकावून झोपून. कळलं की नाही. आणि झोपणाऱ्याला कसं काय ज्ञान होईल, होऊ शकत नाही. विद्यार्थीचे कुत सुखम सुखार्थीनं कुत विद्या, आहे ना श्लोक तो, आहे की नाही. हा, विद्यार्थी असेल तर त्याला भौतिक सुख सोडावं लागणार. आणि ज्याला भौतिक सुखाची इच्छा आहे, लय झोपून राहा वाटतं, लय चांगलं चांगलं खावं वाटतं, त्याने विद्येची आशा करायची नाही. कळलं. चला, मग आता इथं काय सांगू राहिले की गुरु शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने, योगायोग कळलं त्याला, आत्मा यथार्थ स्वरूप कळलं की मी ब्रह्म आहे. कळलं. हा, आणि मग त्याच्यानंतर त्याला काय वाटतं, वाटायला लागतं. ज्याला खरोखर स्वरूपाची ओळख झाली का, देहाधिकाचा बाद झाला का, तर अत्यंत आनंद होतो. तो स्वतःला धन्य समजतो, कृतार्थ समजतो. मग त्याचा जो आनंद, तोच आनंद त्याला म्हटलाय काय, आनंद अवभास.
हाच त्या महाकारण देहाचा भोग. तेच सांगतायत. गुरु व शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने आपण कृतार्थ आहो, आपण धन्य आहो असं मनुष्य म्हणतो, आहे की नाही? आणि तेव्हाच खरी ती धन्यता आहे जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाची ओळख होईल, अब्रह्मास्मी हा निश्चय होईल. त्या निश्चया वाचून बाकी जगातलं काहीही जरी प्राप्त झालं, कितीही जरी प्राप्त झालं तरी धन्यता नाही आहे, कृतार्थता नाही आहे. वाटली थोड्या वेळा करता तर ती थोड्या वेळापुरतीच कृतार्थता आहे की नाही? समजा झाला एखादा पंतप्रधान म्हणजे काय कृतार्थ झाला का? इंद्र झाला, कृतार्थ झाला का? अचानक जिथं 10 रुपये भेटत नव्हते अचानक 50 लाख रुपये भेटले म्हणजे काय कृतार्थ झाला का? तेवढ्यापुरतं ते आहे, थोड्या क्षणापुरतं. ते काही खरी कृतार्थता नाही आहे. जर पैशाने मनुष्य सुखी झाला असता तर श्रीमंत लोकांमध्ये कोणीही रडताना दिसला नसता. कारण मनुष्य रडतो कशामुळे? दुःख झालं होतं म्हणूनच ना. श्रीमंत मनुष्य रडताना दिसतात की नाही? उलट जास्त रडताना दिसतात. याचा अर्थ पैसा हा काही सुखाला कारण नाही आहे. कळलं की नाही? पद सुखाला कारण नाही आहे. जर अमुक पदाने सुख भेटलं असतं तर ज्या पदाने सुख भेटतं असं ज्याला वाटतं ते पद प्राप्त झाल्यावर त्याला सुख व्हायला पाहिजे. पण जाऊन विचारा तुम्ही, तुकाराम महाराजांनी अगोदर सांगून ठेवलं आहे काय? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. कळलं? चला, म्हणून हे काही नाही आहे. पद, प्रतिष्ठा, धन, संपत्ती हे सारं झिरो आहे. नो कॉम्प्रोमाइज, 0-0. जगाला महत्त्व द्यायचं नाही. आपण कृतार्थ आहो, आपण धन्य आहो, आपली जन्म मरणाआधी दुःखे निवृत्त झाली असे बोलून दाखवितो कोण? ज्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं आहे तो. कळलं? बोलून दाखवितो. येण्याजोगा काय वाक्य? आपली जन्म मरणाआधी दुःखे निवृत्त झाली असे बोलून दाखविता येण्याजोगा विशेष आनंदाचा अनुभव. बरोबर? असा जो विशेष आनंदाचा अनुभव आहे की त्यालाच इथं शास्त्राने नाव दिलंय काय? की ज्यास आनंद अवभास भोग म्हणतात. काय म्हणायचं? आनंद अवभास भोग. या महाकारण, तो या महाकारण देहाचा आहे. महाकारण देहाचं एक तत्व आहे. कोणता भोग? कोणता भोग? आनंद अवभास, आनंदाची अनुभूती हा भोग आहे. 4 तत्व झाले. पुढे महाकारण देहाची इच्छा शक्ती आहे. ठीक आहे ना जी? इच्छा हीच काय त्याची आहे? शक्ती. ज्ञान झाल्यानंतर निर्विकल्प सुखाचा अनुभव घेण्याची जी इच्छा होते तिचे नाव इच्छाशक्ती. इच्छाशक्ती म्हणजे काय? की ज्ञान झालंय आता, मग ज्ञान झाल्यानंतर निर्विकल्प, विकल्परहित असं जे सुख, निरतिशय सुख, त्या सुखाचा अनुभव घेण्याची जी इच्छा होते तिलाच काय म्हणायचं? तिचे नाव आहे इच्छाशक्ती. पुढं या देहाचा म्हणजे महाकारण देहाचा सत्वगुण आहे. 6वं तत्व. ठीक आहे ना? सत्वगुण, शुद्ध सत्वगुण मान असं म्हटलं होतं की नाही? देहाचा सत्वगुण आहे. रजोगुण आणि तमोगुण यांचा संबंध ज्यात बिलकुल नाही. कारण अब्रह्मास्मी वृत्ती झाली तर तिथं फक्त काय आहे? सत्वगुणच आहे, ज्ञानच आहे, आनंदच आहे. कळलं? रजोगुण आणि तमोगुण यांचा संबंध ज्यात बिलकुल नाही असा जो सत्वगुण त्याला शुद्ध सत्वगुण म्हणतात असे जाणारे. बरोबर? पुढे या अवस्थेत आता 7वं तत्व सांगतात. या अवस्थेत प्रणवाची अर्धी मात्रा असते. 3.5 मात्राचा आहे प्रणव. पहिल्या 3 मात्रा सांगितल्या, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. बरोबर? आकार, उकार, मत्का, मकार, या 3 अवस्था, या 3 मात्रा. आणि एक 4थी मात्रा आहे अर्धी मात्रा, तिला म्हणायचं अमात्र. काय म्हणायचं? अमात्र. अ, उ, म हे 3 मात्रा आणि एक शेवटा अमात्र, त्यालाच म्हणायचं अर्धी मात्रा. मग अर्धमात्र स्वरूप आहे कोण? हा महाकारण देह. या अवस्थेत प्रणवाची, प्रणव म्हणजे ओंकार, प्रणव शब्दाचा अर्थ काय होतो? ओम. प्रणवाची अर्धी मात्रा असते. झालं एवढं? पुढे आपण द्रष्टा हो असा जो अभिमान, शेवटचं तत्व. आणि मग हा बोध झाला एवढा तर त्याचा निश्चय असतो की मी या समस्त चराचर जगताचा काय आहे? द्रष्टा आहे, साक्षी आहे. है की नाही? पहा, आपण द्रष्टा आहो असा जो अभिमान त्याला प्रत्येगात्माभिमान म्हणतात. त्यालाच नाव काय आहे जी? प्रत्येगात्माभिमान.
प्रत्येक आत्मा अंतरात्मा साक्षीरूप आत्मा आणि तो साक्षीरूप आत्मा आणि ब्रह्म हे दोन नसून तोच मी आहे हा अभिमान म्हणजे हा निश्चय हा झाला तत्व काय अभिमान कोणता प्रत्येगात्मा अभिमान हे आठवं तत्व त्याला प्रत्येगात्मा अभिमान म्हणतात झालं हा प्रत्येगात्मा अभिमान या देहात असतो कुठं असतो या स्थूल देहामध्ये असतो नाही सॉरी या महाकारण देहाचा आहे महाकारण देहाचं तत्व आहे ना हा प्रत्येगात्माभिमान या देहात असतो म्हणजे महाकारण देहात असतो याप्रमाणे तुरी अवस्थादी जी ठीक आहे ना महाकारण देहाची 8 तत्वे बरोबर तिथं पंक्ती पाहा पुन्हा याप्रमाणे तुरी अवस्थादी जी सापडलं का त्याच्या पुढे काय महाकारण देहाची त्याच्या दोन्हीच्या मध्ये एक शब्द लिहा विशेष ज्ञान स्वरूप विशेष ज्ञान स्वरूप झालं चला आता अर्थ याप्रमाणे तुरी अवस्थाती जी अर्धविराम जी नंतर विशेष ज्ञान स्वरूप महाकारण देहाची 8 तत्वे सांगितली ठीक आहे तुरी अवस्थादी वगैरे विशेष ज्ञान स्वरूप कोण आहे महाकारण देह महाकारण देहाचं स्वरूप काय आहे विशेष ज्ञान ते विशेष ज्ञान स्वरूप महाकारण देहाची 8 तत्वे सांगितली सापडलं का पुढे पहा त्या विशेष ज्ञान स्वरूप सर्व असं आहे की नाही तर त्याच्या पुढचा जो विशेष ज्ञान स्वरूप शब्द तो कट करा आता पहा 8 तत्वे सांगितली त्या सर्व तत्वांचा प्रकाशक तू सामान्य पूर्ण ज्ञान स्वरूप आत्मा आहेस श्रीगुरु सांगतात की बाबा रे त्या सर्व तत्वांचा 8 तत्व सांगितले की नाही त्या सर्व तत्वाचा 8ही तत्वाचा प्रकाशक तू सामान्य पूर्ण ज्ञान स्वरूप आत्मा आहेस आणि असा असणारा आत्मा तू केवळ महाकारण देहाच्या 8 तत्वाचाच प्रकाशक आहे असं नाही तर आतापर्यंत जेवढी तत्व सांगितली त्या सर्वच तत्वांचा तू काय आहे प्रकाशक आहे तर सारे मिळून किती तत्व झाले असतील बरं अंदाज 33 8 किती झाले 82 गणित करून पहा स्थूल देहाचे 33 सूक्ष्म देहाचे 33 आहे की नाही अज्ञानाचे 8 म्हणजे कारण देहाचे 8 आणि महाकारण देहाचे 8 16 82 झाले बरोबर चला आता हीच गोष्ट चौपाईतून सांगतात एवा सर्व मळीने 82 तत्व कही तू येनो जाणणार स्वप्रकाश सही अहम ब्रह्मास्मि यह दृढ होई ये ज साक्षात्कार कही हे सोई अहम ब्रह्मास्मि दृढ होई ये साक्षात्कार कहिये सोई ठीक एवा एवा शब्दाचा अर्थ आहे असे सर्व मळीने ना तर खरं मलिने शब्द आहे तो पण मराठीचे संस्कार असल्यामुळे त्यांनी मळीने म्हणला तर मलिने याचा अर्थ आहे मिळून एकंदर 82 म्हणजे 82 तत्व कही म्हणजे सांगितले पुढे अन्वय सरळच आहे पुढे तू येनो म्हणजे ह्यांना जाणणारा स्वप्रकाश सही म्हणजे तू स्वयंप्रकाशच आहे सही म्हणजे संशय नाही याच्यात अजिबात संशय नाही हे सत्य आहे आणि असा जर तू निश्चय केला तर तुला बोध होईल म्हणे कोणता अहम ब्रह्मास्मि यह दृढ होई हा बोध दृढ होईल आणि हा बोध दृढ होणे यालाच म्हणतात काय साक्षात्कार 4थ्या ओळीत सांगितलं आहे
एज म्हणजे ह्यासच साक्षात्कार कहिये सोयी. कहिये सोयी म्हणजे कहिये म्हणजे म्हटल्या, सोयी म्हणजे जाते. यालाच साक्षात्कार असं म्हटल्या जातं. ठीक आहे, चला या अर्थाचा दोहा मराठीतून लिहून घेऊया. लिहा. असे सर्व मिळून, असे सर्व मिळून, असे सर्व मिळून 82 तत्व कथिले. 82 तत्व कथिले. पहिली ओळ झाली. दुसरी, तू ह्यांना जाणणारा, तू ह्यांना जाणणारा स्वयंप्रकाश जाणले. स्वयंप्रकाश जाणले. ठीक. तिसरी ओळ, मी ब्रह्म आहे हे दृढ ज्ञान होईल. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे दृढ ज्ञान होईल. ह्यासच साक्षात्कार म्हटले जाईल. ह्यासच साक्षात्कार म्हटले जाईल. ठीक आहे, चला झालंच आहे. ठीक आहे, मी ब्रह्म आहे असे दृढ ज्ञान होईल. आणि यालाच काय म्हणायचं? साक्षात्कार, अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. पुढे टीका. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण सापडलं. या 4 ध्यांची वर सांगितलेली सर्व तत्वे मिळून एकंदर 82 तत्वे झाली. 4 ध्याची मिळून एकंदरीत किती तत्व झाली? 82 तत्व सांगितली. बरोबर. ती अशी कशी? स्थूल देहाची 33, मोठा मोठा आकडा. सूक्ष्म देहाची 33, कारण देहाची 8 आणि महाकारण देहाची 8. या सर्व झाली एकूण बेरीज जर केली तर किती होता? 82. या सर्व तत्वात जाणणारा तू प्रत्येगात्मा स्वयंप्रकाश आहेस, यात बिलकुल संशय नाही. ठीक आहे जी. या सर्व तत्वांना जाणणारा, त्या सर्व तत्वांचं प्रकाशन करणारा असा तो साक्षी द्रष्टा प्रत्येगात्मा कसा आहे? स्वयंमात्र स्वयंप्रकाश आहे. तुला जाणण्याकरता अन्य कुणाची गरज नाही. तू ज्ञान स्वरूप आहेस. या सर्व तत्वात जाणणारा तू प्रत्येगात्मा स्वयंप्रकाश आहेस, यात बिलकुल संशय नाही. बरोबर. यासाठी बा शिष्या म्हणजे हे शिष्या असा विचार करून आपण उपाधिरहित शुद्ध ब्रह्मा हो असा जेव्हा दृढ निश्चय होतो तेव्हा त्याला साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ठीक आहे जी. अर्थ असा विचार करून आपण उपाधिरहित, आपण कसे आहोत? उपाधिरहित आहोत, शुद्ध ब्रह्म आहोत असा जेव्हा दृढ निश्चय होतो म्हणजे पक्का निश्चय होतो. अहम ब्रह्मास्मी, उपाधिरहित शुद्ध सच्चिदानंद घन ब्रह्मच आहे असा निश्चय होतो. तेव्हा त्यालाच म्हणतात काय? मग साक्षात्कार. त्यालाच म्हणायचं देवाची भेट. आपण म्हणतो की नाही देव भेटेल का नाही? भेटेल. कसं काय भेटणार नाही? भेटतोच. फक्त त्याला काय करावं लागतात? थोडेसे प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे ना जी. त्याला साक्षात्कार म्हणजे साक्षात्कार म्हणा, देवाची ओळख म्हणा, देवाची भेट म्हणा, आपल्या स्वस्वरूपाची ओळख म्हणा, ब्रह्मस्वरूपाची भेट म्हणा किंवा मोक्ष म्हणा, ही स्थिती आहे. साक्षात्कार म्हणजे त्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. झालं एवढं. पुढे चला. आता एक विषय झाला की नाही. पुढे ज्ञान 2 प्रकारचे आहे असं लिहिलंय की नाही. तर त्याला शीर्षक द्या. आता मध्ये ज्ञान 2 प्रकारचे, खाली येणाऱ्या पॅरेग्राफला शीर्षक 2 प्रकाराचे ज्ञान. 2 प्रकारचे ज्ञान कंसा अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान.
ठीक. चला पुढे वाचूया. ज्ञान दोन प्रकारचे आहे, परोक्ष ज्ञान व दुसरे अपरोक्ष ज्ञान. त्यापैकी अपरोक्ष ज्ञानाला साक्षात्कार म्हणतात. अपरोक्ष ज्ञानालाच काय म्हटलं गेलं आहे? साक्षात्कार. कशावरून? प्रमाण काय? अपरोक्ष ज्ञानाला साक्षात्कार म्हणतात, प्रमाण काय? असा प्रश्न कोणी करील ना तर देता येईल. झालं. त्यापैकी अपरोक्ष ज्ञानाला साक्षात्कार म्हणतात. यास पंचदशीचे प्रमाण सांगतो. पंचदशी ग्रंथातला श्लोक प्रमाण रूपाने दिल्या जात आहे. श्लोक वाचूया. अस्ति ब्रह्मेति चेद्वेद अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव परोक्ष ज्ञानमेव अहं ब्रह्मेति चेद्वेद अहं ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारस्य उच्यते. साक्षात्कारस्य उच्यते. अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव अहं ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारस्य उच्यते. अस्ति ब्रह्म इति चेत् वेद परोक्ष ज्ञानम एव तत् अहं ब्रह्म इति चेत् वेद साक्षात्कारः सः उच्यते. अन्वय. ब्रह्म अस्ति, ब्रह्म अस्ति इति चेत् वेद, इति चेत् वेद. तर पहिल्या ओळीतला अंतिमचा शब्द पुढं तात, त्याच्या माग परोक्ष ज्ञानम एव. तात परोक्ष ज्ञानम एव. खालच्या ओळीत अहम ब्रह्म इति चेत् वेद, अहम ब्रह्म इति चेत् वेद सह साक्षात्कारः उच्यते. ठीक अर्थ पहा. अहम ब्रह्म अस्ति एवढंच ज्ञान झालं आहे. काय? की ब्रह्म आहे. थोडंफार सत्संग वगैरे ऐकून ज्ञान झालं की ब्रह्म आहे. कुठं आहे, कोण आहे, कसं आहे, काही माहित नाही, आहे. हे जे ज्ञान एवढ्याच रूपाने जर ब्रह्माला जाणत असेल तर ते ब्रह्माला जाणणं रूप ज्ञान काय आहे? परोक्ष ज्ञान. ब्रह्म अस्ति इति चेत् वेद असं यदि असं जर जाणत असेल तर एतत् तत् परोक्ष ज्ञान, यालाच परोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञानाचं काय स्वरूप? खाली अहम ब्रह्म इति चेत् वेद, मीच ब्रह्म आहे असं जर जाणील तर सह साक्षात्कार उच्यते. त्याला साक्षात्कार असे म्हणतात. साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान. साक्षात्कार शब्दाचा अर्थ काय होतो? अपरोक्ष ज्ञान. यालाच अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. ठीक आहे. असा हा पंचदशी ग्रंथातला श्लोक प्रमाण रूपाने दिला आहे. पंचदशीमध्ये 6व्या प्रकरणातला 16 नंबरचा श्लोक आहे. अर्थ दिलाय खाली, वाचूया. ज्ञान दोन प्रकारचे आहे, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरे अपरोक्ष ज्ञान. बरोबर? बर. परोक्ष ज्ञान म्हणजे काय, अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय सांगतायत. परब्रह्म सत्य स्वरूप आहे, है नाही. परब्रह्म असणारा परमात्मा सत्य स्वरूप आहे असे मानून ब्रह्माचे रूप आत्म्याच्या रूपाहून भिन्न आहे असे ज्या ज्ञानाने जाणले जाते. ज्ञान तर झालंय ब्रह्माचं, पण त्या ज्ञानाने काय जाणलं जाऊ राहिलं? ब्रह्म आणि आत्मा हे काय असं नाही. मग काय? भिन्न भिन्न आहे असं ज्ञान होऊ राहिलं. ठीक. तर परब्रह्म सत्यरूप आहे असे मानून ब्रह्माचे रूप म्हणजे ब्रह्माचे स्वरूप आत्म्याच्या रूपाहून म्हणजे आत्म्याच्या स्वरूपाहून भिन्न आहे असे ज्या ज्ञानाने जाणले जाते ते यापैकी परोक्ष ज्ञान असे समजावे. या दोन ज्ञानापैकी कोणतं ज्ञान झालं मग? परोक्ष. केवळ आहे रूपाने निश्चय. ठीक आहे ना. याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. पुढे आणि ते निर्विकल्प ब्रह्म आपणच आहोत. विकल्परहित शुद्ध ब्रह्म ते दुसरं कोणी नसून ते मीच आहे असा निश्चय. ते निर्विकल्प ब्रह्म आपणच आहो अशा प्रकारचा अनुभव घेऊन होऊन ब्रह्म आणि आत्मा यांच्यात बिलकुल भेद नसून हा निश्चय झाला आता की ब्रह्म आणि आत्मा दोनात अजिबात भेद नाही आहे, दोन्ही एकच आहे. ब्रह्म आणि आत्मा यांच्यात बिलकुल भेद नसून ती दोनही एकच आहेत असे ज्या ज्ञानाने जाणल्या जाते ते ज्ञान यापैकी म्हणजे या दोन ज्ञानापैकी अपरोक्ष ज्ञान आहे. याला अपरोक्ष ज्ञान म्हणायचं आहे की नाही.
अपरोक्ष ज्ञान आहे व त्यालाच साक्षात्कार म्हणतात. या अपरोक्ष ज्ञानालाच नाव आहे काय? साक्षात्कार. आता परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान यात काय बदल आहे, फरक आहे? दृष्टांताने सांगतात ग्रंथकार. पंक्ती पहा. साखर गोड आहे असे एकाने दुसऱ्यास केवळ सांगितल्यावरून तो दुसरा मनुष्य साखर गोड आहे असे जाणतो. हे ज्या ज्ञानाने तो जाणतो त्याला साखरेचे परोक्ष ज्ञान आहे असे म्हणावे. बरोबर. समजा योगायोग असा एखादा मनुष्य आणि त्याने जिंदगीभर आतापर्यंत साखर पाहिलीच नाही, खाल्ली नाही, पाहिली नाही, आहे की नाही, नावही ऐकलं नव्हतं. परंतु योगायोग त्याला कोणीतरी सांगितलं, अरे बाप साखर खाल्ली की नाही? नाही, साखर काय असते बाप? नाही बाप, आपलं काही माहीत नाही साखर. अरे वेड्या, इतकी गोड असते, सफेद सफेद असते, असे तुकडे तुकडे, काय दिसायला सुंदर, सफेद जसं काही चालीच, लय गोड ना असं. बरं बरं बरं, ठीक आहे. पण योगायोग लॉकडाऊन असल्यामुळे दुकानं सारे बंद आणि त्याला साखर खायची इच्छा होऊ राहिली आता वर्णन ऐकल्यामुळं, पण खायलाच भेटली नाही. तेवढ्यात योगायोग की त्याला दुसऱ्या माणसाने विचारलं, अरे साखर कशी असते? साखर गोड असते. नक्की? हां हां. आणि कशावरून? माझा मित्र सांगत होता बा, काय साखर गोड असते. आता साखर गोड असते हे त्याला ज्ञान आहे, पण कसं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. आणि जेव्हा खरोखर त्याला कोणीतरी मुठभर साखर देईल, तो तोंडात टाकील, खाईल, तेव्हा त्याला कळेल हा साखर गोड आहे. आता साखर गोड आहे, आताही ज्ञान आहे, पण हे कोणतं ज्ञान? अपरोक्ष ज्ञान. फरक कळला? तसं ब्रह्म आहे, हा आहे ब्रह्म आहे, देव आहे, हे कोणतं ज्ञान? परोक्ष ज्ञान. आणि ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून मीच आहे, माझंच स्वरूप आहे. देह थोडी मी आहे. हे देह तर मला काय, याच्यात काय पटेल? हाड मांस आहे की नाही, सारं दुर्गंधी भरलेलं आहे, पंचमहाभूता शरीर आहे, याचा काही माझा संबंध नाही आहे. व्यापक असणारा अखंड एक रस चैतन्य आत्मा तो मी आहे, असा खरोखर विचार करता करता निश्चय झाला. मग आता म्हणायला लागला अहम ब्रह्मास्मी. ते कोणतं ज्ञान? अपरोक्ष ज्ञान. चला, हा झालं नाही. त्याला साखरेचे परोक्ष ज्ञान असे म्हणावे. नंतर तोच मनुष्य साखर प्रत्यक्ष खाऊन तिचा स्वाद घेतो, आहे की नाही? स्वाद घेतो म्हणजे खातो, अनुभव घेतो. म्हणजे साखरेच्या गोडीचा स्वानुभव घेतो. तेव्हा ती साखरेची गोडी तो ज्या अनुभवाने, अनुभविक ज्ञानाने म्हणजे अनुभवात्मक ज्ञानाने जाणतो, त्या ज्ञानास साखरेचे अपरोक्ष ज्ञान म्हणावे. आणि आश्चर्य हे आहे, आता साखरेचा अपरोक्ष अनुभव आला गोष्ट खरी, पण एखादा म्हणाला त्याला दुसरा मनुष्य, साखर गोड असते, पण ती मला दाखव ना कशी असते, सांग की कशी असते म्हणून. आता त्याला किती जरी सांगितलं तोंडाने, साखर गोड असते, साखर गोड असते, अशी असते तशी असते. कारलं खाल्लाय तो, हा खाल्लाय तिकडू असताना, मग त्याच्याहून विपरीत असते. की कोणत्याही रूपाने सांगितलं तरी त्याला साक्षात कळेल का? जोपर्यंत खायला देत नाही, आहे की नाही? म्हणजे ज्याला अपरोक्ष अनुभव आला आहे त्याने कितीही वर्णन केलं तरी समोरच्या माणसाला लक्षात येणारच नाही, जोपर्यंत त्याला स्वतःला अनुभव येत नाही. म्हणून या तत्वाचा अनुभव दुसऱ्याच्या ऐकिवाने किंवा दुसऱ्याच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग नसतो. त्याचा अनुभव आपलाच आपणाला घ्यावा लागतो. कळलं? त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे ना? झालं. ज्या ज्ञान साखरेचे अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. याच न्यायाने, हे दृष्टांत झाला साखरेचा, याच न्यायाने, याच नियमाने, शास्त्राच्या फक्त उपदेशाने, शास्त्र ऐकले आहे, शास्त्राचा उपदेश ऐकला आहे, तो उपदेशाने परमात्मा सच्चिदानंद आहे असे जे जाणणे, त्याचे नाव परोक्ष ज्ञान. ब्रह्म आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे असं जे जाणणं ना, त्याला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान. आणि गुरुशास्त्राच्या अनुग्रहाने, गुरुशास्त्राची कृपा झाली, अंतःकरणाची कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली, स्वतः चिंतन करायला लागला अहम ब्रह्मास्मी. करता 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 एक दिवस त्याच्या त्याच पकडीत आलं ब्रह्म. हा हो, असा आनंद घन ब्रह्म मी आहे, सच्चिदानंद घन व्यापक ब्रह्म मी आहे. आता त्याला ब्रह्माचा अनुभव झाला, पण कोणता? अपरोक्ष. आणि गुरुशास्त्राच्या अनुग्रहाने अर्धविराम विचार करून, स्वतः विचार केला, गुरुचा अनुग्रह, शास्त्राचा अनुग्रह म्हणजे कृपा, अनुग्रह शब्दाचा अर्थ, आणि स्वतः विचार केला, विचार करून सच्चिदानंद ब्रह्म आपणच आहो असे जे प्रत्यक्ष अनुभव घेऊन जाणणे, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. कळलं? चला, आता पुढच्या 22व्या चौपाईत 4 देहाहून भिन्न असणाऱ्या आत्म्याच्या
अपरोक्ष ज्ञानाचे फल गुरु सांगतात की अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याचं फल काय आहे. देवाची ओळख झाली, ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी निश्चय झाला, त्याचं फल काय, त्याचा विचार सांगतायत पुढच्या 22व्या चौपाईत. पण त्याचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम